आम्ही आलो तर रानामध्ये इकडं हे बघत होते मका, कारण की मका आहे द्यायला 10-15 दिवसांनी. 10-15 दिवसानंतर चाऱ्याची मका ही मुरघासाठी देणार आहे आम्ही. आणि रानात आता आमचं एवढं काही माल नाही, कारण की उन्हाळ्यात नसतं एवढं पाणी, त्याच्यामुळे आम्ही काही एवढं करत नाही. गहू वगैरे आमचा निघून गेला आहे आता. आणि हा घुंगऱ्या म्हणजे भुईमुगाच्या शेंगा आहे, इकडं घुंगऱ्या पण म्हणतात. पण याच्यात एवढं गवत झालं होतं ना, माझी आई होती तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. मग तिनं काय केलं, एक बाई घेऊन तो पूर्ण निंदला होता, त्याच्यामुळे तरी बरा दिसतं. नाही तर गवत असतं ना तर शेंगाच आल्या नसत्या भुईमुगाला, तसाच राहिला असता तो. पण मग तिनं निंदून घेतलं पूर्ण, आणि लसूण वगैरे पण माझा काढून दिला. तिने इकडं पापड पण करून आणले होते म्हणजे, आणि वडे पण तोडले तिनं माझ्यासाठी, कुरड्या बनवून ठेवल्या होत्या. ती आईच राहते शेवटी काय. आणि पापड आणले होते ना, मशीनचेच करून आणले होते, गावामध्ये मशीन आहे तिथून बनवून आणले. तिथं फॅन खाली सुकट ठेवले त्याने, सकाळी कोवळवून द्यायचं. आणि ही माझी आई तर काही शांतच बसत नाही अजिबात, सारखं तिचं काही ना काही चालूच असतं. हे नाही तर ते पापड सुकट टाकल्याने लगेच स्वयंपाकायला लागली. ते थोड्या वेळ बस म्हणलं तरी बसत नाही ती, आणि ती चालवते इकडं भाकरी बनवायचं काम. आणि ह्या अवकाळी पावसाने तेवढा वैताग आणलाय ना, शेतकऱ्यांची खूप नुकसान होतीये. म्हणजे बाकीच्या लोकांना आनंद होता असं ह्या पावसाचा, पण शेतकऱ्याचं दुःख त्यालाच माहिती. कारण की जेव्हा आपण एवढा खर्च करून ते पीक म्हणजे उभं करतो ना, आणि त्याचं नुकसान होतं ना, तेव्हा खूप त्रास होतो. आणि खूप नुकसान झाली, म्हणजे आमची तर नाही झाली, पण काही काही लोकांचे गहू आहे उभे, अजून गहू कांदे खूप नुकसान.